क्षेत्ररक्षण स्वीकारले ते साखर बामणवाडी या संघाने सामन्यातील पहिलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय। एक चांगल्या प्रकारचे युवा गोलंदाज रफ्तार की धार पुढचा चेंडू अकोट टप्प्याचा चेंडू होता। साहिल याने सन्मान दिलाय। एक चोरटी धाव घेण्यात यश आले पण एक चांगली गोलंदाजी त्याचप्रमाणे चांगल्या प्रकारचं ताकदीचं क्षेत्ररक्षण म्हटलं जाणार तर वावगं ठरणार नाही। तर साखर बामणवाडी हा संघ तर पुढचाच धावतं समालोचन करतील दिलीपजी उतेकर साहेब। हॅलो, धन्यवाद विजयजी। आणि नक्कीच एक चांगली लढत बघायला मिळेल आपल्याला। आणि त्यापेक्षा आणखी चांगली बातमी म्हणजे आपले वैभवजी पालांडे एक चांगले कॉमेंटेटर, एक धामनंद चे सुपुत्र आणि आपले उपाध्यक्ष आणि ते सुद्धा आपल्या जोडीला आहेत। वेलकम सर। तर एक चांगली लढत बघायला मिळेल साखर बामणवाडी विरुद्ध जय गणेश पोशरे। नक्कीच दिलीपजी या ठिकाणी आपण पाहिलात तर आपण साखर बामणवाडी वर्सेस जय गणेश पोचरे, जय गणेश पोचरे हा संघ आपण पाहिलात नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला संघ, असा ओळख असलेला संघ दरम्यान लेग साईडच्या दिशेने मोठा फटका मारलाय। चेंडू जाते घोषित क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी आणि या 2 धावांनी धावसंख्येत भर पडते। 4 धावा या ठिकाणी खात्यात जमा होत आहेत संघाच्या। दिलीप सरांनी मगाशी सांगितलं या ठिकाणी जर आज पाहिलात कळवा खारलँड मैदानावर आपण या ठिकाणी आज स्पर्धा निवे रामवाडी चषक 2024 ही स्पर्धा मला वाटतं 15 गावातील आपला 15 गाव चषक 2024 मधली ही शेवटची स्पर्धा, या म्हणजे सीझन मधली स्पर्धा आपण पाहतोय। याआधी बरेच संघ खेळले, यानंतर आज पाहतोय उन्हाचा कडाका यामध्ये हे 2 संघ खेळतायत साखर बामणवाडी वर्सेस जय गणेश पोचरे। जय गणेश पोचरे संघ म्हणलं तर आम्हाला आठवतं तामनकर यांच्या नेतृत्वात खेळणारा हा संघ होता। हा देखील संघ चांगला नावारूपास आलाय, लेग साईडच्या दिशेने टोलवलाय। 2 नक्कीच घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, धावसंख्येत भर पडते, 2 धावांसाठी या ठिकाणी भर पडते। मला या ठिकाणी खरोखर अभिनंदन व्यक्त करावं वाटतंय जो 15 गाव क्रिकेट फेडरेशन असू द्या किंवा असोसिएशन, आता जो आपण शब्द असोसिएशन म्हणून वापरतोय, फेडरेशन म्हणून वापरतोय, त्या ठिकाणचे आपले अध्यक्ष दिलीपजी उतेकर माझ्या बरोबर बसलेत, ज्यांनी छोटंसं एक वृक्ष लावलं होतं, परंतु त्या स्पर्धा आम्ही गावातनं येऊन या ठिकाणी बघतोय। थोडासा उन्हाचा प्रभाव जास्त आहे परंतु एक चांगली अशी मॅच चालली या ठिकाणी। परंतु जी माझ्या गावामध्ये आहे ती या ठिकाणी बोलण्यास थोडीशी बोलू शकत नाही। दोन्ही साइडचं मैदान थोडंसं पुन्हा एकदा चांगला फटका आहे, झेल होण्याचा प्रयत्न होता, कारण तर गावामध्ये जो बांध असू द्या चोंडे असू द्या त्यामधली जी मजा होती ती इथं मला दिसत नाही। दोन्ही साइडचं मैदान थोडंसं लॉक आहे, जो प्लेयर समोर खेळू शकतो तेवढाच इथं उपलब्ध या ठिकाणी आहे। परंतु रामवाडी मंडळ आणि आमचे अविनाशजी चव्हाण साहेब यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा अभिनंदन करतो। एक शेवटची स्पर्धा म्हणून या 15 गावात चांगला फटका होता, परंतु पुन्हा एकदा प्रत्येक संघ जर या ठिकाणी बलाढ्य, मला वाटतं 15 गावात बलाढ्य संख्या असे पहिलं काय आपलं ते होते डेजिग्नेटेड संघ होते 8 संघ, आता मला वाटतं 32 संघ डेजिग्नेटेड होतील। दिलीप सर यावर थोडासा तुम्ही प्रकाश टाका। हा नक्कीच या सूर्यप्रकाशात तो प्रकाश टाकू, पण झेल उडालेला आहे आणि यस साहिल इथे बाद होतोय आणि एक मोठा मोहरा तंबूमध्ये परततोय। षटक मात्र संपतय, पहिल्या षटकाच्या नंतर 1 गडी बाद 8 अशी धावसंख्या, 1 गडी बाद 8 आणि नक्कीच आम्ही स्कोररला आमच्या संगती जरा सावलीमध्ये घेऊन जातोय कारण खूपच ऊन आहे इथे, माफ करा।
एक खुर्ची समोर ठेव आणि एकीवरती बस. हॅलो. तर नक्कीच वैभव सर चांगलं लोकेशन भेटले आपल्याला. प्रकाश नक्कीच टाकू. ह्या शहरातला क्रिकेट आणि गावचं क्रिकेट शेवटी लाल माती शहरामध्ये असली जरी लाल तरी लाल माती ती आपल्या डोंगरामधली जी लाल माती आहे तिचं महत्व कधीच कमी नाही होणार आणि त्याला कुठलीच जोड देता येणार नाही. नवीन षटकाचं वर्णन वैभवजीकडे देतोय. नक्कीच दिलीप सर, आम्ही आमचं म्हणणं एवढंच आहे, मॅच आणि जत्रा असू द्या पण लाल मातीत घ्या. जो मजा गावात आहे ती ही मजा मला आज इथं दिसलेली नाही आहे. दोन्ही साईडचं मैदान लॉक आहे. उद्या तुम्ही दिव्यात घेतलात कुठे घेतलात पण जी गावात मजा आहे चोंड्यात ती ह्या ठिकाणी मला दिसली. दरम्यान पुढचा चेंडू आहे, चांगला फटका आहे. नक्कीच मला वाटतं तर अशा रीतीने एक जबरदस्त असा ऑफच्या दिशेचा फटका, जबरदस्त असा फटका मारून 6 धावा मिळाल्या. 1 गडी बाद 14. राकेश बने यांचा चांगला चेंडू होता परंतु नाहीतर कॉमेंट्री एन्जॉय झाले असते. चांगला या फटका वेळेला आणि सुद्धा- हा देखील एक मोठा फटका आहे. मला वाटतं मात्र आता जेलबाद होण्यात यशस्वी झाला आहे खेळाडू आणि क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतायत या ठिकाणी. नाही चांगला असा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. वैभव साहेब, मगाशी तुम्ही बोललात की टुर्नामेंट या गावच्या ठिकाणी झाल्या पाहिजेत. मुंबईकडे काय मत आहे, बेनिफिट हा असतो की बॉल मारला की बाउंड्रीच्या वर जातो आणि गावाला आपण 1 रन मारला तर चोंड्यात फिरेपर्यंत आपले 4 रन होतात. हा एक बेनिफिट होता आपल्या गावाला. त्यामुळे मॅच कोण जिंकेल किंवा कोण हरेल हे आपला जजमेंट करता येत नाही. बोला प्रतापजी, माझं म्हणणं एवढंच आहे की आपण फेडरेशन असू द्या, असोसिएशन जो पहिलं नाव होतं आपलं आता फेडरेशन झालंय, पण माझं एवढं म्हणणं आहे की प्रत्येक मंडळ 38 मंडळ असू द्या, आपण गावात जास्तीत जास्त मॅचेस भरण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी स्पर्धा अधिकारी देखील उपस्थित आहेत. पंचांचा निर्णय अंतिम आहे. नंतर स्पर्धाधिकारी या ठिकाणी उपलब्ध आहेत. कृपया कुठल्याही खेळाडूने मैदान सोडून बाहेर यायचं नाही आणि बाहेरच्या लोकांनी मैदानात जायचं नाहीये. सामना अधिकारी आणि पंच हा निर्णय घेतील. कृपया सर्वांनी सहकार्य करायचं आहे. आपण आपल्या मॅचेस आहेत, या कुठल्या बाहेरच्या मॅचेस आहेत, 15 गावच्याच मॅचेस आहेत. या ठिकाणी सामनाधिकारी आहेत आणि इथे बसलेले पण प्रेक्षक आहेत. झालेला आता डिक्लेअर आहे. कृपया सर्वांनी नोंद घ्यायचं आहे आणि धन्यवाद. सर्वांनी सहकार्य करायचं आहे आणि लक्षात घ्यायचं दोन्ही संघनायकाने पंचाकडे अगोदर नियम मागून घ्यायचे, नियम विकसित आणि त्यानंतर आपला खेळ चालू करायचा आहे. नक्कीच प्रतापजी, या ठिकाणी योग्य निर्णय दिला गेला याबद्दल नक्कीच वेल डिसिजन. आणि
दोन्ही संघांना विनंती आहे, या ठिकाणी पंधरगाव क्रिकेट फेडरेशन अंतर्गत या चाललेल्या स्पर्धा आहेत आणि दोन्ही संघ आपलेच आहेत असं समजून आयोजक या ठिकाणी 2 धावा या गोलंदाजीवर मिळत आहेत, या बॉलवर मिळत आहेत. 2 धावांनिशी धावसंख्येत भर पडते. 2 धावांनिशी धावसंख्येत भर पडते, धावसंख्या वाढते. 16 धावा धावफलकावर लागल्या आहेत. नक्कीच आपण पाहिलात तर या ठिकाणी चांगली अशी स्पर्धा रामवाडी चषक 2024. पुढचा चेंडू चांगला असा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने हलकासा पुश केलाय आणि एका धावेवर समाधान मानतायत दोन्ही संघ. पाहायला गेलात तर जय गणेश पोचरे संघ एक नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. पंचांनी थोडंसं फास्ट करायचं आहे. यानंतर अजून 5 सामने खेळवायचे आहेत, याची नोंद घ्यायची आहे दोन्ही पंच. 20 मिनिटात सामना संपवायचा, 1 इनिंग संपवायची आहे, याची नोंद घ्यायची आहे. दरम्यान पुढचा चेंडू हा देखील चांगला चेंडू होता, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय. पुढचा चेंडू हा देखील चांगला चेंडू आहे. मला वाटतं स्टेट ड्राईव्ह चांगला मारला आणि मला वाटतं चेंडू जातोय मिसफिल्ड करून सीमारेखा पार, चौकार. 2 क्षेत्ररक्षक तिथं असताना, 2 बरकतदार तिथं असताना चेंडू जातोय गोळीसारखा, सीमारेषा बाहेर, चौकार. एक गडी बाद 22 अशी चांगली धावसंख्या आहे, म्हणायला हरकत नाही आहे. दुसरं षटक चालू आहे. राकेश पुढचा चेंडू टाकतोय. या वेळेला चांगल्या टप्प्याचा चेंडू उंच टोला मारला, झेल होतो का बघूया. नाही, अशा टायमाला झेलाची वाट बघायची, टप्प्याची वाट बघू नये, कारण हे मैदान फसवा आहे. वैभवजी तुमच्या पॉइंटवर येतोय, परंतु धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 26. नक्कीच दिलीपजी आपण सांगितलं त्याप्रमाणे जरी बांधाचं मैदान नसलं तरी फसवं मैदान नक्कीच या ठिकाणी दिसतंय. लगातार 2 चौकार या ठिकाणी 2 चेंडूवर प्राप्त झाले. धावसंख्या झाले 26 धावा. तर 1 गडी बाद 26, 2 षटकं म्हणजे 2 षटकं बाकी आहेत. एक चांगली धावसंख्या आहे 13 धावांच्या रणगतीने. वैभवजी आपण मैदानाबद्दल बोलूच, परंतु जय गणेश हा जो संघ आहे ह्या गेल्या 4-5 वर्षामध्ये त्याची जी उन्नती झालेली आहे, थोडंसं त्याच्यावरती प्रकाश टाका वैभवजी. नक्कीच दिलीप सर, आम्ही सांगू इच्छितो पुढच्या 5 वर्षात जय गणेश पोचरे संघ आज जसा चांदेवाडी संघ जो प्रकाश झोतात आहे त्याप्रमाणे नक्कीच कामगिरी त्यांची झाली पाहिजे. कारण आपण पाहतोय एक नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला साहिल असू द्या, त्यांचा दुसरा फैजल हा खेळाडू, 2-3 खेळाडू असे आहेत जे नक्कीच या पुढच्या 4-5 वर्षात नक्कीच प्रगती करतील. आणि आज जी चांदेवाडी संघ जो आपल्या पंधरगाव फेडरेशन अंतर्गत जो कामगिरी करतोय त्यांच्या जागेवर मला वाटतं जय गणेश पोचरे हा संघ जर दिसला त्याबद्दल नवल नसावं. प्रतापजी. वैभवजी तुम्ही बरोबर बोलताय. एक हंगाम असा होता की चांदेवाडी त्याच्यानंतर मला वाटतं 2 वर्षात हा थोडासा फेरबदल झालाय. कारण वगळासा धामण हिट संघ हा एक चांगला संघ आहे, तसं आमच्या पंचवर्ष दिव्य संघ हा चांगला संघ आहे. तसं चांगले संघ आहेत, पण प्रत्येक संघाची कामगिरी प्रत्येक प्रत्येक मॅचला वेगवेगळी ठरते. त्यामुळे ह्या वेळेला ह्या जो हंगाम आहे 24चा हा शेवटचा सामना आहे, या अंगात आपल्याला हे नवीन विनर्स मिळालेले आहेत. नक्कीच प्रतापजी, एक हिरे संघाच्या रूपामध्ये आपल्याला हिरे बघायला मिळत आहेत. 1 गडी बाद 26 तेजस उत्तेकर नवीन षटक घेऊन आलेले आहेत आणि बघूया कुठपर्यंत नेत आहेत, कारण मला वाटते 48 धावा आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट आहेत. पुढचा चेंडू यावेळेला चांगला फटका मारला आहे, मिड विकेटच्या डोक्याच्या वरून 2 धावांसाठी असा फटका पडलेला आहे. परंतु वैभवजी, जरी आपण चोंड्यातले असलो, चोंड्यामधूनच वरती आलेला असलो,
परंतु आपण आता शहरामध्ये नोकरी वगैरे करत असतो, त्यामुळं शहर आणि ग्रामीण हा भागाला जर आपण हा समतोल जो 50%चा समतोल ठेवूया, की काही मॅचेस तिकडे होऊ शकतील, काही मॅचेस अकॉर्डिंग टू आयोजक इकडे सुद्धा होतील. दोन्ही बाजूचा आपल्याला अनुभव असू द्या, प्लेनमधून जाऊ द्या आपल्याला चोंड्यामध्ये, चोंड्यामधून जाऊ द्या आपल्याला प्लेनमध्ये, 360 सुद्धा आपल्याला उपालेवाडीने सुद्धा आपल्याला दाखवलेले आहेत. तर नक्कीच चांगल्या पद्धतीचे आपल्याला सामने आणखी बघायला मिळतील. वैभवजी पुढच्या चेंडूचं कॉमेंट्री करावी. नक्कीच पुढचा चेंडू लेफ्ट विकेट मारा, चांगल्या लेफ्ट साईडच्या दिशेने मारलाय, चेंडू जातोय मला वाटतं घोषित क्षेत्राकडं. एक धावासाठी चांदी आपल्याला हात दाखवत आहेत. रुपेशजी चांदे या देखील उपस्थित आहेत. आमचे संतोषजी उतेकर दोघेही उपस्थित आहेत. त्यांना देखील या मला वाटतं नक्कीच आपण दिलीप सर विचार केला तिथं या ठिकाणी की 50% ग्रामीण 50% मुंबई. मला वाटतं 15गाव क्रिकेट असोसिएशन आपण जे स्थापन केलंय, 15गाव क्रिकेटमध्ये आतापर्यंत जो आपण पल्ला गाठलाय, खरोखर एक यशस्वी असा पल्ला आपण नक्कीच गाठलाय. या ठिकाणी रुपेशजी चांदे असतील, प्रतापजी उतेकर असतील, अविनाशजी चव्हाण आयोजक यांच्या मार्फत नक्कीच आपण जर या ठिकाणपर्यंत आपण पल्ला गाठला, मॅच नक्कीच व्हायचा होता. चांगला असा फटका आहे, स्टेट ड्राईव्ह, चेंडू पुन्हा एकदा जातोय 4 धावांसाठी. 4 धावांनी नक्कीच धावसंख्येत भर पडते. 33 धावा या ठिकाणी धावफलकावर नक्कीच जमा होत आहेत. आपला मगाचा प्रश्न होता दिलीप सर की गावच्या मातीत असू द्या किंवा मुंबईत असू द्या, आमचं म्हणणं एवढंच आहे. मला वाटतं तुम्ही दोघं आर्मीवाले, तुमची मातीची ओढ असते, जे देशाची ओढ असते तीच ओढ आहे. म्हणजे आपली माती आपली माणसं, त्या आपण भूमीत खेळतो. पण म्हणतात आजचा जमाना आहे हा 5G आहे, 4G पण संपला. त्यामुळे जसं कुठं मॉडर्नाइज होतं त्या ठिकाणी आपण गावाकडच्या टुर्नामेंट एकदा मुंबईत येतो. कारण आता तुम्ही बघता या मुंबईच्या टुर्नामेंटमध्ये भरपूर प्रेक्षकांची गर्दी इतकी आहे की येतात ते बसायला जागा नाही या ठिकाणी. आणि जे खेळाडू आपले आहेत आपल्या गावच्या पण खेळाडू संघामध्ये, त्यातले मला वाटतं 70% खेळाडू मुंबईचेच असतात. त्यामुळे जाण्याच्या ह्याच्यामुळे ह्या टुर्नामेंट आपण मुंबईत घेतो, त्यामुळे थोड्या ह्या सक्सेस होतात. परंतु सर ओंकार चोरवण्याची जी स्पर्धा होती, एक मानाची स्पर्धा, वावे साखर जांभूळवाडी बकरेची स्पर्धा, ह्या 2-3 ज्या स्पर्धा होत्या त्या कुठंतरी डबगाईस आल्यासारख्या आम्हाला वाटतात. या ठिकाणी ज्या गावात होत होत्या, जे एक नाव होतं, ओंकार चोरवण्याची स्पर्धा होती, जय मालिक धामणं कितींदा जिंकली, चिपळूणचे संघ येऊन कितींदा जिंकले. परंतु आता थोडंसं आपण या मुंबईत स्थलांतर केल्यामुळं थोडंसं आम्हाला तिकडं हे वाटतंय. बरोबर आहे तुमचं म्हणणं. कारण काय काय आपण क्रिकेट चालू केलं 15 गावात, त्यावेळेला क्रिकेट आपल्या गावापुरतं वाडीपुरी मर्यादित होतं. म्हणजे दामणपासून तळोडपासून चोरण्या निव्यापर्यंत. नंतर आपण ओपनमध्येच लोकांना चान्स दिली. मुंबईतल्या प्लेयर यायचे, खारघरहून टीम यायच्या, पुण्याच्या टीम यायच्या. अशा कारणाने खेळाचा जो आपला जो वाढ केली आपण, आपला माहिती पडलं की आपल्या गावात पण खेळाडू तयार होतात, तर बाहेरचे पण खेळाडू आहेत. मग बाहेरचे खेळाडू येऊन जर आपल्या गावात खेळत असतील 15 गावात, तर आपले खेळाडू का निर्माण करू नये. मग त्यासाठी आपण 15 क्रिकेट असोसिएशन चालू केली, जी आता 15 क्रिकेट फेडरेशन आहे. आणि त्या फेडरेशनच्या माध्यमातून आपण खेळाडू तयार करतोय आणि या स्पर्धा तयार करतोय. प्रताप सर थोडंसं आता थोडं मधल्या टाइमात बोलूया आपण. एक गडी बाद 35, एक चांगला गेम चालू आहे इथे. तेजस चा सामोरा जातोय तो ओंकार, हा सुद्धा एक जबरदस्त असा फटकेबाजी करणारा खेळाडू आहे. आता या वेळेला मात्र चांगला मिड विकेटच्या डोक्याच्या वरून मारलाय, परंतु 2 धावासाठी चेंडू चाललाय. धाव संख्या होती ती एक गडी बाद 37. ओव्हर झाल्यानंतर आपण मध्ये बोलू, आपल्याकडे भरपूर आहे बोलायला, कारण दूरवरून प्रेक्षक पण ऐकतायत. फेडरेशनची आपल्या सगळ्यांना काळजी आहे, परंतु काही लोकांना असते नसते हा भाग वेगळा. त्यामुळे सगळ्यांना सांभाळून घेऊन या जगापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि नक्कीच हा षटक संपलेला आहे, 2 षटकं संपले, 3 षटकं संपलेले आहेत. धावसंख्या आहे ती एक गडी बाद 37. पुढचं षटक चालू होईल प्रतापजी, पुढचं षटक चालू होईल. पुढच्या षटकाच्या मध्ये मला एवढंच तुमच्याकडे पॉईंट ठेवायचा आहे, पुढचं षटक चालू व्हायच्या आधी संपवायचं आहे. धामणचं मैदान, कुरवल जावळीचं मैदान आणि पोसरे वेताळमाल या तिघांमधलं पुढच्या 3 वर्षामध्ये एखादं जर मैदान आपल्याला सपाटी करून भेटत असेल तर त्यासाठी आपण प्रयत्न करू आणि 100% का 101% आपल्या टुर्नामेंट तिकडे गावी खेळू. बिलकुल बिलकुल. मला वाटतं त्या तिन्ही मैदानामध्ये मला माझंच जास्त प्रायोरिटी असेल वेताळचा माळ, कारण तो फार मोठा माळ आहे.
सपाट पण असा आहे, थोडंसं मेहनत केली आणि आपण सर्वांनी सहकार्य केलं. महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण जे आपले जे कार्यधिकारी आहेत, उपाध्यक्ष आपले आहेत, वैभव पालांडे आहेत, संतोष पालांडे आहेत आणि अजून जे आपले आहेत फेडरेशनचे उपाध्यक्ष, त्यांनी या गोष्टीवर जोर दिला. तर या ज्या मुंबईत होणाऱ्या स्पर्धा आहेत आपण गावी पार करू शकतो. वैभवजी, श्रेयस यांचा पुढचा चेंडू पहिला नवीन षटकातला आणि जबरदस्त असा बॉल आणि उंच टोला मारला आणि सुंदर असा षटकार, 6 धावा. काय क्रिकेट पण चाललंय इकडे, बोलणं पण चांगलं आहे पण क्रिकेट सुद्धा जबरदस्त. धाव संख्या ती 1 गडी बाद, नक्कीच दिलीप एक सर या- गडी बाद 43. 8ला पहिली विकेट पडलेली म्हणजे 35 धावांची या जोडीनं भागीदारी केलेली आहे. ते जोडी म्हणजे फैजल आणि ओंकार. नक्कीच दिलीप जर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक छोटासा संघ असेल जे गणेश पोचरे संघ, नक्कीच या ठिकाणी साहिल असू द्या, फैजल असू द्या, चांगली कामगिरी करतोय. नक्कीच पुढचा चेंडू हा देखील सुरेख चेंडू आहे, हा देखील उंच मारलाय, चेंडू जातोय. पंचांचा इशारा या ठिकाणी पाहायचा आहे, षटकारासाठी नक्कीच चेंडू जातोय. नक्कीच या खेळाडूचं या ठिकाणी हॅट्रिकचा चान्स आहे. तिसऱ्या षटकारासाठी चेंडू मारण्याचा प्रयत्न असेल. मगाशी आपण पाहिलं दिलीप सरांनी, मी मगाशीच बोललो होतो, जर जे गणेश पोचरे संघ असेल या ठिकाणी चांगला असा नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला असा संघ आहे. एक गडी बाद 49. श्रेयस यांच्या हातामध्ये पुढचा चेंडू, समोर आहे तो ओंकार राजमाने. हो नक्कीच 49 हा हायेस्ट स्कोर झालेला पुढचा चेंडू. यावेळेला कार्पेट पद्धतीने मारला ओनच्या दिशेने, चेंडू झाला सीमारेषेकडे, ओनच्या दिशेला क्षेत्ररक्षक पंबल झालाय, चेंडू अडवतोय दुसऱ्या अटेम्प्टमध्ये, चेंडू येतोय परंतु दरम्यान तिथं 2 धावा मात्र दोन्ही खेळाडू पळून गेले. अशा रीतीने अर्धशतक फलकावरती या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक नावावर लागलं ते जय गणेश पोसरे यांच्या. 1 गडी बाद 51. नक्कीच या ठिकाणी दिलीप सर आपण पाहिलात तर या स्पर्धेतील आजचा उच्चांक गाठलेला हा संघ आहे. या स्पर्धेतील आजचा एक धावसंख्येचा उच्चांक गाठलेला स्पर्धा. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, लेग साईडच्या दिशेने मारलाय, 2 धावांसाठी हा चेंडू जातोय. धावांचा या ठिकाणी पाऊस पडतोय. 1 गडी बाद 53. जबरदस्त अशी धावसंख्या रचतायत आणि नक्कीच हवीच तेवढी धावसंख्या. पाटा पीच आहे, इथे चेंडू उसळी घेऊन चांगला बॅट वरती येतोय. बिलकुल दिलीप सर, मगाशी आपण त्या मातीच्या खेळपट्टी खेळतो आणि आता पाटा खेळपट्टी आहे. पाटा खेळपट्टी बॉल उसळतोय, तुम्हाला पता बॅट लावायची की बाउंड्रीच्या बाहेर बॉल गेला, अशा प्रकारचा पद्धत आहे. पुन्हा एकदा चांगला शॉट मारला या ठिकाणी आणि डिक्लर झोनमध्ये बॉल जाण्याची शक्यता आहे आणि बॉल अजूनही रनिंग स्टेटसमध्ये आहे. पंच काय निर्णय करते त्यावरती अवलंबून आहे. 1 धाव डिक्लर, धावसंख्येत 1ने भरवते. अशा प्रकारे चांगली या ठिकाणी मला वाटतं शेवटचं षटक आता मला वाटतं चालू असेल आणि आतापर्यंत धावसंख्या 53 झालेले आहे. कदाचित टार्गेट त्यांचा असेल 65 ते 70 धावांचा. नक्कीच या ठिकाणी 54 धावा आतापर्यंत धावपकावर लागल्या आहेत. पुढचे 6 चेंडू पंचांच्या उजाटने मारा करतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, स्टेट ड्राईव्ह मारलाय, चेंडू एक क्षेत्ररक्षकला चकवत दुसऱ्या धावेसाठी नक्कीच प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या आहेत. आपण पाहिलात तर नक्कीच या ठिकाणी मी आयोजक रामवाडी क्रीडा मंडळ निवे यांना नक्कीच धन्यवाद देऊ शकतो, कारण हॅलो हॅलो खरं सांगायचं म्हटलं श्रीरामवाडी म्हणजे श्रीराम चषक रामवाडी निवे संघ हा संघ आता पंचक्रोशीमध्ये आतापर्यंत त्याच्या टुर्नामेंट त्यांनी केल्या. आपल्या ठिकाणचा माहिती आहे की आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं दूरक्षेत्र नसतं, म्हणजे कम्युनिकेशन नाही आहे, म्हणजे वायफाय नसल्यामुळे तिथं त्या अकाउंटनी धावा टुर्नामेंट खेळल्या जातात. त्यामुळे टुर्नामेंट खेळल्यानंतर आपल्याला माहिती पडते की आपल्या गावात असे चांगले खेळणारे प्लेयर्स आहेत, ते माहिती पडत नाहीत. त्यामुळे याचा उद्देश आपण मनात राखून त्या ठिकाणी मुंबईत आपण स्पर्धा घेत होतो आणि या स्पर्धेला आपण चांगला या ठिकाणी प्रोत्साहन मिळाले. चांगला उद्देश चांगला आपला आहे, चांगले खेळाडू तयार होतात आणि जे खेळाडू आपल्याला निर्माण होतात ते आपल्याला माहिती पडतंय. आणि त्यात आणि मुंबईत वैभवजी एक सांगायचं म्हणजे तात्पर्य म्हणजे इथं मुंबईत टुर्नामेंट घेतल्यामुळे जे प्लेयर्स किंवा ज्या नवीन संघ जे नावारूपाला येत आहेत ते आपल्याला माहिती पडतंय. जसं तुम्ही मगाची म्हणला चांदेवाडी संघ आपल्या 15 गावापुरता मर्यादित होता, तो बाहेरच्या पण टुर्नामेंट खेळत होता. पण एक म्हणजे ना ब्रीदवाक्य झालं होतं की कोण जिंकणार तर चांदेवाडी जिंकणार. पण मुंबईत स्पर्धा ठरल्याने त्याचा ते थोडासा फरक पडलेला आहे त्या गोष्टीमुळे आणि त्याचा परिणाम आपण बघत आहात की जसं तुम्ही आता बोललात की पोसरेची जो संघ आहे आपला हा तो पोसरे संघ तुम्ही बघलात, जय गणेश पोसरे संघ हा स्पोंगा म्हणजे आपण त्याचा कधी विचार केला ना, पण मागच्या पण त्यांनी फायनल मारली होती एका ठिकाणी आणि आज संघ तो खेळतो आणि आता मला वाटतं ॲज अ प्रोबेबली हा संघ जिंकण्याची शक्यता दाट आहे कारण त्यांनी धावसंख्या भरपूर केलेली आहे. हॅलो तर
एक मिनिट जरा थांबवतो प्रताप सर. तर या सामना जो होणार आहे साखर बामणवाडी विरुद्ध जय गणेश भोसरे, 56 धावांचे आव्हान ठेवलं आहे. तर विजयासाठी 57 धावांची गरज, 24 चेंडूचा खेळ असेल, 57 धावांची गरज असेल. यानंतरचा होणारा मोठा सामना आहे. दुसऱ्या फेरीतील 3 षटकांचा सामना असेल. दुसऱ्या फेरीतील सर्व 3 षटकांचे सामने असतील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. शिवशंभो निवे विरुद्ध जय मालिंग धामणन. शिवशंभो निवे विरुद्ध जय मालिंग धामणन संघाच्या दोन्ही कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी पॅव्हलिनशी संपर्क साधायचा आहे. मच्छिंद्र शिंदे आणि राजेश पालांडे धामणन जय मालिंग धामणन संघाचे कर्णधार, शिवम कदम आणि मच्छिंद्र शिंदे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी पॅव्हलिनशी संपर्क साधायचा आहे. यापुढील सर्व सामने 3 षटकांचे असतील. तर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी शिवशंभो निवे विरुद्ध जय मालिंग धामणन या लवकर आपण. तर 24 चेंडूचा खेळ असेल. विजयासाठी 57 धावांची गरज. हॅलो, वैभवला आताच या एकच प्रश्न ठिकाणी विचारायचा आहे मला. वैभवला- 15 गावचा बुलंद आवाज, कवी, शाहीर, गायक असे साखरगावचे सुपुत्र रोहितजी उतेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी आमच्या मंडळाच्या वतीनं मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. नक्कीच या ठिकाणी रोहितजी आपण आम्हाला जॉईंट व्हा. या ठिकाणी प्रतापजी उतेकर, वैभव पालांडे, दिलीप उतेकर सर या आणि ठिकाणी आपले विजयदादा उपस्थित. शिंदे. विजयदादा वैभवला शिंदे एकच प्रश्न आहे मला म्हणायचा आहे, यानंतरच्या होणारा सामना तुमचा संघ धामणनचा जो आता दुसऱ्या फेरीत खेळणार आहे त्या संघाविषयी थोडेसे सांगा.
हॅलो 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 थँक्यू हे कोणी काय तुझं नाव काय त्याला थंडा पाजा नंतर घ्या. तर पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची हॅलो हॅलो 9 धावा धावफलकावरती लागतात. दुसरे षटक घेऊन आलाय तो फैजल. अखूट टप्प्याचा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली. संघाची धावसंख्या रोखून धरण्याचं काम केलंय या गोलंदाजाने. एक चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. जय गणेश पोसरे म्हटलं की एक अव्वल दर्जाचा युवा पिढीने घडवलेला संघ आहे. जेव्हा अजय राजमाने यांचा जेव्हा संघ तालमीतील खेळायचा तेव्हा आम्ही त्यांचा फार खेळ जवळून बघितला होता. पण हॅलो तर मध्ये मला वाटतं 4-5 वर्ष हा संघ तयार झाला नव्हता. पण युवा पिढीने घडवलेला हा संघ आहे. पुन्हा एकदा फजल आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती चांगली गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण झाले. बॅटची एज होती. मला वाटतं झेल मात्र थोडासा तिथं सुटलाय. फैजलनी थोडासा कानमंत्र दिलाय क्षेत्ररक्षणानं. जर हा संघ जर विजयी झाला तर निवे रामवाडी गावचे सुपुत्र सचिनजी जंगम साहेब यांच्याकडून 1001 रुपयाचं नक्कीच साखर बामणवाडी या संघासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर यानंतरचा होणारा सामना आहे शिवम कदम जय मालिंग धामणन आणि शिव शंभर निवे नाणेफेकीचा कौल केला जाईल या दोन्ही संघादरम्यान. तर मी विनंती करतोय नक्कीच तर नाणेफेकीचा कौल केला जाईल. आमच्या 15 गावचे सुपुत्र, धामणन गावचे सुपुत्र आणि आर्मी मॅन आणि 15 गाव फेडरेशनचे उपाध्यक्ष वैभवजी पालंडे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. तर मोठा प्रहार केलाय आणि हा मात्र षटकार येतोय. या 6 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. माझी 7 गुण लेखक सांगतायत 16 धावा धावफलकावरती लागतायत. शिवशंभो निवे विरुद्ध जय मालिंग धामणन. सामना 3 षटकांचा असेल. कंपल्सरी चेसिंग असेल. स्पर्धेचा नियम आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून जय मालिंग धामणन संघाने आपला निर्णय लवकरात लवकर द्यायचा आहे. आणि पॉवर प्ले नसेल 3 षटकांचा सामना जेव्हा चालू होतो नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम त्यांनी फलंदाजी स्वीकारले आणि क्षेत्ररक्षणाची धुरा सांभाळण्याचं काम शिवशंभो निवे संघाकडे दिले. तर हा सामना संपल्यानंतर लगेचच शिवशंभो निवे संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. विजयासाठी 24 चेंडूचा खेळ असेल. 57 धावांची गरज असेल. माझे साथी समालोचक म्हणजे ज्येष्ठ समालोचक, ज्येष्ठ क्रिकेटपटू दिलीपजी उतेकर साहेब असतील, वैभवजी पालंडे साहेब असतील, प्रतापजी उतेकर साहेब असतील, त्याप्रमाणे आमच्या समेत जोडतील जे रोहित उतेकर साखर गावचे सुपुत्र. एक बुलंद आवाज त्यांनाही विनंती असेल की धावतं समालोचन त्यांनी करावं. नक्कीच या ठिकाणी रोहितजी उतेकर आमचे बुलंद आवाज एक पाहिलात तर साखर गावचे कवी असू द्या किंवा एक समालोचक या ठिकाणी आपल्यासाठी जोडले जात आहेत. त्यांचं नक्कीच या ठिकाणी अभिनंदन आणि हार्दिक स्वागत करतो. त्यांना या ठिकाणी पुढं बोलण्याची संधी देतोय. धन्यवाद दादा. सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजे यांच्या चरणी मानाचा मुजरा करतो आणि आपल्या 15 गावातील सर्व देवी देवतांना देखील साष्टांग नमस्कार करून मी या ठिकाणी कॉमेंट्रीसाठी सुरुवात करतोय. पुन्हा एकदा आपल्या सर्व मान्यवरांचं आपल्या क्रिकेट असोसिएशन मधील सर्व पदाधिकारी असतील, समालोचक असतील त्यांना देखील शुभेच्छा देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो आणि सामन्याकडे जाऊया. यावेळी मात्र चांगला चेंडू तटवलाय. काही हा काळ हवेत आणि सरळ झेल टिपला गेलाय. गडी बाद होतोय. राकेश बॅक टू द पॅव्हलियन. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय अभिजित महाबदी. जय गणेश पोसरे विरुद्ध जय भवानी मित्रमंडळ साखर बामणवाडी या 2 संघांमध्ये हा सामना खेळला जातोय आणि पहिल्या सत्रानंतर मला वाटतं धावा जिंकण्यासाठी उद्दिष्ट ठेवलंय ते म्हणजेच 57 धावांचं.
हॅलो 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 तर या ठिकाणी तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली धाव फलकावरती 27 आकड्यावरती आणि नक्कीच या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये देखील मोठमोठे दिग्गज असे दर्जेदार असे समालोचक आपल्या 15 गावातील आम्हाला जोडले गेलेत आणि या ठिकाणी देखील चर्चा केली गेली ते म्हणजेच आपल्या 15 गावचा सितारा मदन चांदे या खेळाडूबद्दल आणि आम्ही सर्वांना सांगू इच्छितो आयुष्यामध्ये मित्रांनो एक तरी असा मित्र जिवलग असावा ज्याच्यासोबत आपण आयुष्यातील सुख दुःख शेअर करू शकतो आणि आपल्या आयुष्याचा आनंद पुढे वाटचालीसाठी नेऊ शकतो तर नक्कीच या ठिकाणी म्हणावं लागेल दुःख अडवायाला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा माझा लाडका मित्र मदन चांदे उद्या आपल्याला या ठिकाणी नक्कीच खेळण्यासाठी मिळेल आणि त्याची खेळी पाहण्यासाठी समस्त 15 गाव मात्र या ठिकाणी आवर्जून उपस्थित असेल तर सामन्याकडे आपण वळतोय शेवटचे षटक घेऊन आले गोलंदाज मितेश जिंकण्यासाठी
35 धावांची गरज. स्टेप आउट केला आणि अगदी देखना फटका, चेंडू भिरकावून दिलाय, षटकार, सीमारेखा पार, 6 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार मंगेशच्या बॅटमधून. 5 चेंडू 24 धावांची गरज, असं मापक असं समीकरण पाहायला मिळतंय. तर नक्कीच 2 बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला जर पाहिलं तर जय गणेश पोसरे अगदी लहान थोर खेळाडू या संघाच्या कोट्यामध्ये आहेत आणि चांगलं दर्जेदार असं क्रिकेट आपण या 15 गावमध्ये त्यांचं नेहमीच बघत आलोय. जर आपण पाहिलं तर श्रीराम चषक 2024 श्री रामवाडी निवे यांच्या वतीने हे आयोजन केलंय आणि या 2024 हंगामामधली शेवटची टुर्नामेंट आणि या टुर्नामेंटमध्ये प्रथम क्रमांक मारण्याचा मानस हेतू घेऊन सर्व संघ या ठिकाणी हजर असणार आहेत. तर दरम्यान आता मात्र 5 चेंडू आणि 24 धावांची गरज असणार आहे. बघायचं काय होतंय या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा मितेश तयार आणि सामोरा फलंदाज देखील एक साखरगावचा सितारा मंगेश उतेकर ऑन स्ट्राईक. थोडंसं फिल्डिंग फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय कारण का पहिल्या चेंडूवरती अगदी देखना फटका पाहायला मिळाला आपल्याला. स्टेप आउट करून चेंडू भिरकावून दिला काव कॉर्नरच्या डोक्यावरून, सीमारेखा पार 6 धावांसाठी. पुन्हा एकदा मितेश तयार, राईट राऊंड द विकेट मारा. पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय, यष्टीचित करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील फेटाळलेली आहे परंतु एक जीवनदान भेटलं जात आहे ते म्हणजे मंगेशला निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश येत आहे ते म्हणजेच मंगेश उतेकरला. जर आपण पाहिलं मित्रांनो, जर सकाळच्या सत्रापासून या श्रीराम चषक 2024 मध्ये आपण कॉमेंट्री ऐकला तर एका बाजूला विजय शिंदे असतील, त्यांच्या जोडीला आमचे दिलीपजी उतेकर असतील, त्याचप्रमाणे आमचे प्रताप सर देखील आहेत चोरवणे गावचे. सुंदर असं समालोचन आपण सकाळच्या सत्रापासून ऐकताय. यामुळे मात्र सामन्यामध्ये आपण गेलो तर स्टेप आउट केला होता आणि यष्टीचित आता मात्र अभिनय केलंय आणि या ठिकाणी तिसरा गडी बाद होतोय. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर येताना मंगेशच्या स्वरूपामध्ये. आता मात्र कुठेतरी औपचारिकता आपल्याला शिल्लक दिसते सामन्यामध्ये, परंतु मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेटच्या पटलावरती शेवटच्या चेंडूपर्यंत खेळणं आणि संघर्ष करणं महत्त्वाचं असतं. यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजेच शिवशंभू निवे विरुद्ध जय महालिंग धामणन. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे धामणन संघाने आणि बॅटिंग स्वीकारलेली आहे आणि फिल्डिंगसाठी पाचारण केलंय ते म्हणजे शिवशंभू निवे या संघाला. आणि हे सामने 3 षटकांचे खेळले जातील याची नोंद मात्र आपण दोन्ही संघांनी घ्यायचे. चला सामन्याला सुरुवात केली जाते. पुन्हा एकदा नवीन आलेल्या मैदानामध्ये फलंदाज तो म्हणजेच रोहित बने. याला मात्र बॅकफुटला जाऊन मोठा पंच करण्याचा प्रयत्न, काही काळ चेंडू हवेत झेल निसटला जातोय त्या ठिकाणी चेंडू खाली फिल्डर येऊन चेंडू थ्रो केला जाईल तोपर्यंत एक धाव मात्र काही रोखू शकणार नाही. आता मात्र उर्वरित चेंडू असतील, मला वाटतं 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. मितेश पुन्हा तयार होतोय, राईट राऊंड विकेट मारा. चांगली गोलंदाजी, जरी त्याने पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला असेल तरी मात्र कमबॅक पाहायला मिळालं. पुन्हा एकदा मितेश, याला मात्र पुन्हा चांगला चेंडू पाहायला मिळालाय. काही काळ हवेत चेंडू खाली सुजल आणि एक अप्रतिम झेल टिपला गेलाय. विकेट क्रमांक 4, 4था गडी बाद, 4था हादरा जय भवानी साखर बामणवाडी या संघाला. धावसंख्या धावफलकावरती 34 या आकड्यावरती. यानंतरचा होणारा सामना असेल मित्रांनो जय महालिंग धामणन विरुद्ध शिवशंभू नेवे आणि या सामन्याच्या कॉमेंट्रीसाठी समालोचन कक्षामध्ये आम्हाला जोडले गेलेत विजय शिंदे सर, यांचं देखील सहर्ष स्वागत करतो. आणि आमच्या एका बाजूला आमचे 15 गाव क्रिकेट फेडरेशनचे अध्यक्ष सन्माननीय दिलीपजी उतेकर सर हे देखील आम्हाला जोडले गेलेत. दिलीप सरांचं कौतुक मी सातत्याने याकरिता करतो की खेळपट्टीवरती या किंवा कोणतंही आयोजन असो त्या आयोजनामध्ये सातत्याने जी बाजू कमी पडते तिथे खंबीरपणे उभे राहण्याचं काम दिलीपजी उतेकर सर सातत्याने करताना आपल्याला पाहायला मिळतात. श्रेयस आलाय नवीन फलंदाज आणि बॅटची काढा लागून चेंडू गेला डी झोन मध्ये. विजय केलेला संघ ठरतोय या ठिकाणी जय गणेश पोसरे संघ. या विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन आणि जय भवानी साखर बामणवाडी या संघाला यांना देखील पुढील होणाऱ्या खेळासाठी पुढील होणाऱ्या क्रिकेट टुर्नामेंटसाठी आपल्या मंडळाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा असतील. चला यानंतर लगेचच होणारा सामना असेल तो म्हणजेच जय महालिंग धामणन विरुद्ध शिवशंभू निवे. शिवशंभू निवे संघाने फिल्डिंग लावून घ्यायची आहे
आणि बॅटिंगसाठी सलामीची जोडी मैदानामध्ये सुपूर्त करायची आहे ती म्हणजे जय महालिंग धामनन या संघाची. ओव्हर टू विजय सर शिंदे. हॅलो. तर नक्कीच रोहित सर एक चांगल्या प्रकारचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि जय गणेश पोसरे संघ हा विजयी झालेला विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन केलं जाते. त्याचप्रमाणे साखर बामणवाडी संघ आपण इथे आलात, चांगल्या प्रकारची खेळी साकारली. तुमचं देखील आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर या सामन्यासाठी जर होतोय तो ओमकार सामनाधिकारी जय गणेश पोसरे संघाचा एक स्फोटक फलंदाज ज्यांनी